हेल्दी असा ABC ज्यूस आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन, मिनरल्स सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असं हे ज्यूस आहे. आणि हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये आवळे पण येत आहेत, बीट पण ताजे ताजे छान येत आहेत, सफरचंद मार्केटला आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं गाजर छान, आपली जी गाजर असतात गावरान ती गाजर येत आहेत, डाळिंब छान येत आहेत. म्हणजे सिजनल भाज्या आणि सिजनल जे फळं आहेत तर ते त्याच्यापासून आपण ABC ज्यूस बनवणार आहोत. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं फ्रिजिवेट आपल्याला वापरायचं नाही आहे किंवा साखर वापरायची नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा ज्यूस केल्याच्यानंतर तुम्ही आईस क्यूबसारखं स्टोअर करून ठेवत असाल तर ते फक्त 4-8 दिवसासाठीच करा. 6-6 महिने 8-8 महिन्यासाठी करून ठेवू नका, कारण की शेवटी फ्रीजर वेट खाल्लेलं कधी पण हानिकारक असतं. तर आता ह्याच्यामध्ये एक एक सगळ्या जिन्नस घेतला आहेत. फक्त आवळे 2 घेतलेत, एक बीटरूट घेतला आहे, एक ॲपल घेतला आहे, गाजर घेतला एक मोठा, थोडा पुदिना आणि आलं घेतलं आहे चवीप्रमाणे. आता आधी काय केलं आपण, डाळिंबाचे दाणे वेगळ्या छोट्या भांड्यात मिक्सर करून घेतले आणि त्यानंतर ज्याही काही आपण आता फळं घेतलेले आहेत, म्हणजेच ॲपल घेतलं असेल, कॅरेट असेल, बीटरूट असेल आणि आवळा, ह्या सगळ्या ज्या आहेत हे फळं हे आपण वेगळ्या भांड्यात काढून घेणार आहोत. हे का वेगळं काढायचं तर त्याचं उत्तर मी शेवटी देतेच, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. अतिशय हेल्दी असं हे ज्यूस आहे. सकाळी मुलांना परीक्षा काळात तर अवश्य द्या, कारण की चिडचिड होते मुलांची. परीक्षा काळामध्ये मुलांना एक असं थकवा जाणवतो, आपल्यासारख्यालाही थकवा जाणवतो आणि हिवाळ्यामध्ये भरपूर अशा ह्या फळं येत असतात, म्हणून हे आवर्जून खायला द्या. आणि हेल्दी आहे. व्हिटॅमिन B12ची कमी असेल, रक्तातली कमी असेल तर ती भरून निघते आणि हा ज्यूस पिल्याने कुठल्याही प्रकारची हानी अजिबात नाही आहे. केसांची काळजी घेतली जाते. केस गळत असतील तर ते तुमचे केस गळणं बंद होईल आणि केसांनाही प्रॉपर असं पोषक तत्त्व मिळेल. तर डाळिंबाचा ज्यूस आपण जो करून घेतला होता तो वेगळा गाळून घेतो आहे. का हे वेगळं केलं मी, तर डाळिंबामधल्या बिया ज्या असतात त्या कडक असतात आणि नंतर जो चोथा उरणार आहे, आपण जे ABC ज्यूस करतो आहे, मग त्याच्यामध्ये सफरचंद आहे, गाजर आहे, बीट आहे, याचा जो चोथा निघतो, आता हा वेस्ट झाला आहे. डाळिंबाचे ह्या ज्या बिया आहेत ह्या काढून घेतल्या. आता मात्र हा जो चोथा आहे ना, तर हा फेकायचा नाही आहे. तर याची टिक्की बनवा किंवा मग गोड वड्या तयार करून आपण ठेवू शकतो. मुलं ते पण खातील, कारण हे सुद्धा एक भरपूर असं विटॅमिन आणि प्रोटीन्स, मिनरल्स याच्यामध्ये भरपूर आहेत, फायबर भरपूर आहे. तर ह्या पद्धतीने आपण हा चोथा बाजूला करणार आहोत. ह्या चोथ्याचं काय करायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला तो पदार्थ करून दाखवेल. तत्पूर्वी आपण तो बाजूला करूया. आणि याच्यामध्ये छोटं टेबलस्पून आपण काळं मीठ आणि छोटं टेबलस्पून सेंधव मीठ ही दोन्ही टाकून घेतलेत. याच्यामध्ये साखर वगैरे कुठलीच टाकायची नाही आहे. हे नॅचरल गोड आहे, फळं गोड आहेत, त्याच्यामुळे याची टेस्ट अतिशय सुंदर लागते. आणि फ्रीजमध्ये ठेवून पिऊ नका, नॉर्मल असंच हे ज्यूस प्यायला घ्या. आता याच्यामध्ये तुम्हाला थोडं जर गोड काही हवं असेल, एक तर मग त्याच्यामध्ये मध घाला किंवा मग आपण आवळा कँडी केलेली आहे. माझ्याकडे आवळा कँडी केल्यानंतर जे खालचं सिरप उरतं ना, तर ते सिरप मी ह्या ठिकाणी 2 टेबलस्पून टाकून घेत आहे. हे बघा, ते सिरप जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की किती सिरप निघालं आहे, आवळा कँडीचा व्हिडिओ अवश्य बघा. आणि त्याचं जे सिरप निघालं होतं आवळ्यांमधलं, तर तेच मी याच्यामध्ये टाकते, कारण आवळ्यामधलं पण पोषक तत्त्व त्याच्यात जातील आणि थोडं चवीला पण हे ड्रिंक जे आहे ते छान होईल. म्हणून ABC ज्यूस अतिशय उत्तम आहे. हिवाळ्यात 4 महिने अवश्य घ्या. आणि लेकरांच्या परीक्षा पिरियडमध्ये तर मुलांना आवर्जून प्यायला द्या. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.